Hello students, welcome to my channel Chemistry Guide. In this fifth part of the some basic concepts of chemistry, we will study the points that is mole concept and molar mass and moles and gases. And then we solve the some numericals based on number of moles and number of molecules. At first we see about the mole. Expressing large count of object is made easy by using quantitative adjectives such as dozen, gross. बघा जे ऑब्जेक्टचा लार्ज काउंट असतो तो एक्सप्रेस करणं कशामुळे सोपं जातं तर जे क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत डझन, ग्रॉस यासारखे जे क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत ते यूज केल्यामुळं लार्ज काउंट ऑफ ऑब्जेक्ट एक्सप्रेस करणं सोपं जातं. आता आपल्याला माहिती की वन डझन आपण कशासाठी वापरतो? 1 डझन फॉर 12 ऍटम्स. जर 12 बनानाज असतील तर आपण काय म्हणतो? 1 डझन बनाना. तसंच 1 ग्रॉस म्हणजेच किती तर 1 ग्रॉस फॉर 144 ऍटम्स. पण हे जे क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे डझन, ग्रॉस हे कुणासाठी आहे? फॉर लार्ज काउंट ऑफ ऑब्जेक्ट एक्सप्रेस करण्यासाठी. पण atoms and molecules are very small. Atoms and molecules are very small in size and therefore small amount of substance contain large number of atoms and molecules. Atoms आणि molecules हे कसे आहेत? स्मॉल साईजचे आहेत आणि त्यामुळे सबस्टन्सचा जरी स्मॉल अमाऊंट असेल तरी त्यामध्ये ऍटम्स आणि मॉलिक्युल्सचा लार्ज नंबर असतो आणि त्यामुळे आपण काय यूज करतो? ऍटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स हे जी सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज आहेत त्यांचा लार्ज नंबर जो असतो तो एक्सप्रेस करण्यासाठी आपण कोणती क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरतो? मोल. मोल. वी यूज क्वांटिटेटिव्ह adjective mole to express the large number of these submicroscopic particles like atoms, molecules, electron, etc. present in the substance. Substance मध्ये जे अशा प्रकारचे सबमायक्रोस्कोपिक पार्टिकल्स म्हणजेच कोणते? ऍटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स किंवा इलेक्ट्रॉन यांचा जो लार्ज नंबर असतो तो एक्सप्रेस करण्यासाठी क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा आपण त्याला काय म्हणतो? युनिट कोणतं वापरतो? मोल. आता नेम ह्या युनिटचं काय आहे? मोल आहे. पण त्याचा सिम्बॉल, नेम ऑफ द युनिट इज मोल, पण त्याचा सिम्बॉल फक्त लिहिताना काय लिहिला जातो? MOL. त्याचा सिम्बॉल फक्त काय लिहितात? MOL. मग आता 1 मोल. मोल म्हणजे काय? 1 मोल डेफिनेशन काय ते बघा आता मोलची. 1 मोल इज द अमाउंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स as many entities of particles as there are atoms in exactly 12 gram. 12 ग्रॅम म्हणजे किती तर 0.12 kg of the carbon 12 आयसोटोप. बघा याचा अर्थ काय होतो तर कार्बनचे जे आयसोटोप आहेत त्यातला कार्बन 12 आयसोटोप जो आहे त्याच्या 12 ग्रॅम मध्ये एक्झॅक्टली जेवढे ऍटम्स येतात तेवढे पार्टिकल्स असलेला सबस्टन्सचं अमाऊंट त्यालाच काय म्हणायचं? 1 मोल म्हणायचं. आता आपल्याला त्यामुळं काय कॅल्क्युलेट करावं लागेल? लेट अस कॅल्क्युलेट द नंबर ऑफ atoms present in the 12 ग्रॅम ऑफ द कार्बन 12 आयसोटोप. आपण काय कॅल्क्युलेट करायचं? ऍटमचा नंबर कशामधला? 12 ग्रॅम ऑफ द कार्बन 12 आयसोटोप मधला ऍटमचा नंबर कॅल्क्युलेट करायचा. आता तो कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. आपल्याला माहिती की मास ऑफ 1 कार्बन 12 ऍटम ग्रॅम मध्ये किती असतं? 1.992648 into 10⁻⁻23 ग्रॅम.
आणि मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन ऍटम किती असतं 12 ग्रॅम. आणि त्यामुळं नंबर ऑफ ऍटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 कसं मिळणार आपल्याला 12 डिव्हायडेड बाय काय करावं लागेल आपल्याला 1 कार्बन 12 ऍटमच्या मासनं डिव्हाइड करावं लागेल. तर काय मिळणार आपल्याला नंबर ऑफ ऍटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आणि ही व्हॅल्यू किती येते 6.022 इंटू 10⁻23 ऍटम पर मोल. म्हणजेच याचा अर्थ काय होतो तर 1 मोल म्हणजेच काय तर इज द अमाउंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स ऑर एंटिटीज. म्हणजेच काय तर ऍटम्स मॉलिक्युल्स ऑर आयन. म्हणजेच 1 मोल म्हणजे असं सबस्टन्सचा अमाऊंट ज्यामध्ये किती पार्टिकल्स असतात 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स असतात. म्हणजेच याचा अर्थ काय घ्यायचा आपण 1 मोल ऑफ ऑक्सिजन ऍटम. 1 मोल ऑक्सिजन ऍटम म्हणजेच काय तर 6.022 इंटू 10⁻23 ऍटम्स ऑफ ऑक्सिजन. किंवा 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. 1 मोल ऑफ सोडियम क्लोराइड इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 फॉर्म्युला युनिट्स ऑफ NaCl. किंवा आणखी काय घेता येईल आपल्याला 1 मोल ऑफ Na प्लस आयन म्हणजे सुद्धा किती होणार इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 आयन्स ऑफ Na प्लस. अशा पद्धतीनं 1 मोल म्हणजेच काय तर इट इज द अमाउंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स 6.022 into 10⁻23 particles or entities such as atoms, molecules or ions. And this number 6.022 into 10⁻23 ह्या नंबरलाच काय म्हणायचं Avogadro's constant and it is denoted by Na. This is about the mole. Then we will study about the molar mass. Molar mass म्हणजे काय तर the mass of 1 mole of a substance that is element or compound in gram is called its molar mass. कोणत्याही सबस्टन्सचा मोलर मास म्हणजे त्या सबस्टन्सच्या 1 मोलचं ग्रॅम मधलं मास त्यालाच काय म्हणायचं त्या सबस्टन्सचं मोलर मास म्हणायचं. अँड the molar mass of any element in grams is numerically equal to its atomic mass in U. बघा कोणत्याही इलेमेंटचं जे ग्रॅम मधलं मोलर मास असतं ते न्यूमरिकली कशाला इक्वल येतं त्याच्या ऍटॉमिक मासला. यू मध्ये जे ऍटॉमिक मास असतं त्याला इक्वल असतं. या 3 एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल हायड्रोजन कार्बन आणि ऑक्सिजन. हायड्रोजनचं सुद्धा ऍटॉमिक मास मोलर मास काय आहे न्यूमरिकली इक्वल असतं. कार्बनचं सुद्धा ऍटॉमिक मास मोलर मास न्यूमरिकली इक्वल किती असतं 12. ऑक्सिजनचं पण ऍटॉमिक मास मोलर मास न्यूमरिकली किती असतं 16. मग आता हे कॅल्क्युलेट करून सुद्धा आपल्याला बघता येईल कसं काय इक्वल येतं ते. आता इथं एक एक्झाम्पल म्हणून आपण कशाच घेतलं ऑक्सिजन ऍटमचं मोलर मास ऑफ ऑक्सिजन ऍटम आपल्याला काढायचंय. मग त्यासाठी काय करावं लागेल त्याचं यू मधलं ऍटॉमिक मास किती आहे 16 आणि मोलर मास म्हणजेच 1 मोलचं मास म्हणजे कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल Avogadro's कॉन्स्टंट 6.022 इंटू 10⁻23 आणि त्यानंतर यूचं ग्रॅम मध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. मोलर मास कशामध्ये असतं ग्रॅम मध्ये. त्यासाठी कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल पुन्हा 1.66056 इंटू 10⁻24 आणि हे कॅल्क्युलेट केलं की किती मिळते व्हॅल्यू ती 16.0 ग्रॅम पर मोल विच इज इक्वल टू द ऍटॉमिक मास इन यू.
अशा पद्धतीनं मोलर मास ऑफ एनी इलेमेंट इन ग्रॅम्स इज न्यूमरिकली इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास इन यू. त्याच पद्धतीनं सिमिलरली मोलर मास ऑफ एनी सबस्टन्स विच इज एक्झिस्टिंग ॲज पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल. जे सबस्टन्स पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल मध्ये असतात, म्हणजेच कसे O2, H2O किंवा NaCl असे जे पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल असतात त्यांच्यामध्ये पण काय असतं, इन केस ऑफ द सबस्टन्स विच आर एक्झिस्टिंग ॲज पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल मोलर मास ऑफ these polyatomic molecule is numerically equal to its molecular or formula mass in U. पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल मध्ये सुद्धा त्यांचं ग्रॅम मधलं जे मोलर मास असतं ते न्यूमरिकली कशाला इक्वल असतं, त्यांच्या मॉलिक्युलर किंवा फॉर्म्युला मासला इक्वल असतं यू मध्ये. इथं सुद्धा एक एक्झाम्पल ना तुम्हाला लक्षात येईल की आपण H2O जर एक्झाम्पल घेतलं, पुन्हा H2O मोलर मास काढायचंय, म्हणजेच कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला ग्रॅम मध्ये, आणि 1 मोलचं काढायचंय. त्यामुळं जे मॉलिक्युलर किंवा फॉर्म्युला मास H2O किती आहे 18U, त्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट 6.022 इंटू 10⁻23, आणि ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल 1.66056 इंटू 10⁻⁻24. ही सुद्धा व्हॅल्यू किती येते 18.0 ग्रॅम पर मोल. अशा पद्धतीनं द मोलर मास ऑफ एनी सबस्टन्स which are existing as polyatomic molecule is numerically equal to its molecular or formula mass in U. This is about the molar mass. Then we will solve the numericals based on number of moles and number of molecules. बघा आता हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. नंबर ऑफ मोल्स 12 साठी सुद्धा हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत सगळे. काय फॉर्म्युला आहे बघा, नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे, तर त्या सबस्टन्सचं मास अपॉन त्या सबस्टन्सचं मोलर मास, आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे काढायचे, तर नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट. आता फर्स्ट न्यूमरिकल घेऊया आपण. कॅल्क्युलेट द number of moles and molecules of urea present in 5.6 gram of urea. 5.6 gram of urea. आता या न्यूमरिकल मध्ये काय कॅल्क्युलेट करायचंय आपल्याला, नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स युरियाचे काढायचे, आणि त्याचं मास दिलं युरियाचं 5.6 ग्रॅम. मास ऑफ युरिया इज इक्वल टू 5.6 ग्रॅम्स. आणि नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी मास घेणार आपण 5.6, पण आणखी काय कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला, मोलर मास. मोलर मास म्हणजेच ग्रॅम मधलं काढण्यासाठी आधी काय कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल, मॉलिक्युलर मास डिटरमाइन करावं लागेल आपल्याला. मॉलिक्युलर मास म्हणजेच ऍव्हरेज ऍटॉमिक मास, जेवढे ऍटम्स आहेत युरियामध्ये जेवढे इलेमेंट आहेत त्या इलेमेंटच्या ऍव्हरेज ऍटॉमिक मासला त्याच्या कॉन्स्टिट्युएंट ऍटॉमिक मासनं मल्टिप्लाय करून त्याची काय करावी लागेल आपल्याला, ऍडिशन करावी लागेल. मग काय मिळेल, मॉलिक्युलर मास मिळेल. ते म्हणजेच काय मिळेल आपल्याला, मोलर मास. त्यावरून काय कॅल्क्युलेट करायचं, पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स, आणि नंबर ऑफ मोल्सला ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. बघा आता मॉलिक्युलर
मॉलिक्युलर मास ऑफ युरिया. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला युरियाचा फॉर्म्युला माहित पाहिजे. युरियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे तर NH2CONH2. NH2CONH2. आता याचं मॉलिक्युलर मास कसं काढणार आपण तर इज इक्वल टू मॉलिक्युलर मास ऑफ युरिया इज इक्वल टू काय करावे लागेल, नायट्रोजनचे किती आयटम्स आहेत बघा, 2 आयटम्स आहेत, त्यामुळे 2 इंटू एव्हरेज atomic mass of nitrogen, average atomic mass of nitrogen प्लस हायड्रोजनची घेऊया. त्यानंतर हायड्रोजनचे एकूण किती आयटम्स आहेत 4, त्यामुळे काय करायचं 4 इंटू एव्हरेज atomic mass of हायड्रोजन प्लस कार्बनचा किती आयटम आहे 1, त्यामुळे 1 इंटू एव्हरेज atomic mass of C प्लस ऑक्सिजनचं किती आहे 1 इंटू एव्हरेज atomic mass of O. अशा पद्धतीनं त्या इलेमेंटच्या एव्हरेज ॲटॉमिक मासला त्यांच्या कन्स्टिट्युएंट इलेमेंटनं मल्टिप्लाय करायचं आणि सगळ्याचे ऍडिशन करायचे. म्हणजेच किती येणार बघा 2 इंटू नायट्रोजनचं एव्हरेज ॲटॉमिक मास किती असतं 14 प्लस 4 इंटू हायड्रोजनचं किती आहे 1, त्यानंतर 1 इंटू कार्बनचं किती आहे एव्हरेज ॲटॉमिक मास 12 प्लस 1 इंटू ऑक्सिजनचे एव्हरेज ॲटॉमिक मास 16 आणि हे कॅल्क्युलेट केलं तर किती मिळतं 60 U. म्हणजेच आपल्याला काय मिळालं यू मध्ये जेवढं त्या पॉलिएटॉमिक मॉलिक्युलचं जेवढं मॉलिक्युलर मास किंवा फॉर्म्युला मास तेवढंच काय असतं त्याचं मोलर मास. म्हणून काय लिहिता येईल आपल्याला therefore molar mass of urea is equal to 60 gram per mole. 60 gram per mole. मोलर मास मिळालं आणि मास माहितीये त्यावरून काय कॅल्क्युलेट करता येईल नंबर ऑफ मोल्स. therefore number of moles is equal to mass of urea in gram upon molar mass of urea in gram per mole. व्हॅल्यूज पुट करायच्या 5.6 अपॉन मोलर मास किती आहे 60 आणि व्हॅल्यू किती येते 0.933 मोल. 0.933 मोल. हे काय काढले आपण नंबर ऑफ मोल्स. आणखी काय कॅल्क्युलेट करायचं आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. देअरफॉर नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा काय फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स into Avogadro's constant is equal to number of moles किती आहेत 0.933 into Avogadro's constant ची व्हॅल्यू किती असते 6.022 into 10⁻23 आणि ही व्हॅल्यू येते 0.5618 into 10⁻23 molecules. किंवा डेसिमल पॉइंट 1 न
राईट साइडला जर नेला तर काय होईल 5.618 त्यामुळे 10 ची पॉवर किती होणार 22 मॉलिक्युल्स. Then the second numerical is calculate the number of atoms in each of the following. फर्स्ट त्यामध्ये 52 moles of argon. 52 moles of argon. Second, 52 U of helium. 52 U of helium. आणि थर्ड सॉल्व करायचं आहे 52 ग्रॅम ऑफ हेलियम. 52 ग्रॅम ऑफ हेलियम. बघा काय न्यूमरिकल मध्ये काय दिलेले आहे तर कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ऍटम्स इन ईच ऑफ द फॉलोइंग. ह्या प्रत्येकातल्या ऍटमचा नंबर काढायचा आहे. पहिलं त्यातला कशातला काढायचं आपल्याला 52 मोल्स ऑफ आर्गॉन मध्ये किती ऍटम्स आहेत हे काढायचंय. कसं काढायचं तर आपल्याला माहितीये 1 मोल ऑफ आर्गॉन इज इक्वल टू 1 मोल ऑफ आर्गॉन म्हणजेच किती ऍटम्स येतात आर्गॉनचे 6.022 इंटू 10⁻23. तर 52 मोल्स ऑफ आर्गॉन मध्ये किती अशा पद्धतीनं कसं म्हणता येते 1 मोल argon atoms 1 mole argon atoms is equal to 6.022 into 10⁻23 atoms of argon. Therefore 52 moles of argon is equal to how many atoms of argon. ही कशी मिळेल व्हॅल्यू आपल्याला इज इक्वल टू काय करावं लागेल आपल्याला 52 इंटू 6.022 इंटू 10⁻23 अपॉन 1 आणि ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर किती मिळते 313.144 into 10⁻23 atoms of argon. अशा पद्धतीनं मोल्स 52 मोल्स मधले आपण काय काढले किती ऍटम्स मिळतात हे अशा पद्धतीनं काढता येतात. किंवा सेकंड आता काय दिलेलं आहे कशातले ऍटम्स काढायचे 52 U ऑफ हेलियम. 52 U ऑफ हेलियम. आता हे कसं काढायचं तर आपल्याला माहिती की हेलियमचं ऍटॉमिक मास म्हणजेच मास ऑफ 1 ऍटम किती असतं 4U. 4U हेलियमचं ऍटॉमिक मास किती असतं 4U म्हणजेच मास ऑफ 1 ऍटम झालं ते. मग 4U इज इक्वल टू 1 ऍटम ऑफ हेलियम. तर 52U इज इक्वल टू हाऊ मेनी ऍटम्स ऑफ हेलियम. बघा आता ऍटॉमिक मास ऑफ हेलियम. ऍटॉमिक मास ऑफ हेलियम म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला मास ऑफ 1 ऍटम ऑफ हेलियम इज इक्वल टू 4.0 U. म्हणजेच यावरून काय म्हणता येईल therefore
4.0 U is equal to 1 helium atom. Therefore 52 U is equal to how many helium atoms? कसे मिळतील 52 into 1 upon 4 is equal to 52 into 1 upon 4 आणि ही व्हॅल्यू मिळते 13 atoms of helium. 13 atoms of helium. त्यानंतर थर्ड काय कॅल्क्युलेट करायचंय आपल्याला 52 ग्रॅम ऑफ हेलियम मध्ये ऍटम्स कॅल्क्युलेट करायचे आहेत हेलियमचे 52 ग्रॅम मध्ये. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर पहिल्यांदा आपल्याला माहितीये की मास ऑफ 1 मोल ऑफ हेलियम किती आहे 4.0 ग्रॅम. मास ऑफ 1 मोल ऑफ हेलियम किती आहे 4.0 ग्रॅम. तर त्यावरून पहिल्यांदा आपल्याला मास अपॉन हे जे मास दिलेलं आहे 52 अपॉन 4 ग्रॅम केलं की काय मिळेल आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम मिळतील. आणि त्यावरून नंबर ऑफ ऍटम्स काढण्यासाठी नंबर ऑफ मोल्सला काय करावं लागेल ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केलं की काय मिळतील हेलियमचे नंबर ऑफ ऍटम्स मिळतील. बघा आता मास ऑफ 1 मोल ऑफ हेलियम किती असतं तर 4.0 ग्रॅम. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम म्हणजेच काय ना मास ऑफ He अपॉन मास ऑफ 1 मोल ऑफ He आणि व्हॅल्यू जर पुट केली 52 मास आहे अपॉन 4.0 किती मिळतात तर 13 मोल. आणि नंबर ऑफ मोल्सला जर ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केलं तर काय मिळतील नंबर ऑफ ऍटम्स ऑफ हेलियम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स into Avogadro's constant 6.022 into 10 raised to 23 is equal to number of moles किती मिळाले 13 into 6.022 into 10 raised to power 23 आणि ही व्हॅल्यू येते 78.286 into 10 raised to power 23 atoms of helium. These are the numericals based on number of moles and number of molecules. Then we will study about the moles and gases. We know that the many substances exist as gas, and if we want to find out the number of moles of gas, we can do this more conveniently by measuring volume of gas rather than mass of gas. जर आपल्याला गॅसचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे असतील तर व्हॉल्यूम मेजर करून गॅसचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करणं सोपं जात आहे. कशापेक्षा गॅसचं मास मोजण्यापेक्षा व्हॉल्यूम मेजर करून नंबर ऑफ मोल्स गॅसचे फाइंड आउट करणं काय आहे कन्व्हिनियंट मेथड आहे ती. आणि केमिस्टनी काय केलेलं आहे केमिस्ट डिड्यूस फ्रॉम द ॲव्होगॅड्रोज लॉ दॅट ॲव्होगॅड्रोज लॉ वरून केमिस्टनी काय डिड्यूस केलेलं आहे तर 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाइज ए व्हॉल्यूम ऑफ 22.4 dm cube at standard temperature 0 degree Celsius and pressure 1 atm. बघा ॲव्होगॅड्रोज लॉ नुसार केमिस्टनी काय डिड्यूस केले तर कोणत्याही गॅसचं 1 मोलचं व्हॉल्यूम
1 मोल कोणताही गॅसचा असेल तर तो किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो 22.4 dm³. पण त्यासाठी कंडिशन कोणती लागते एसटीपी कंडिशन. एसटीपी कंडिशन म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर किती 0 डिग्री सेल्सिअस आणि स्टँडर्ड प्रेशर किती 1 atm. अशा पद्धतीनं एसटीपी कंडिशनला कोणताही गॅस किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो 22.4 dm³. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला द व्हॉल्यूम ऑफ 22.4 dm³ ऍट एसटीपी. हे जे एसटीपी कंडिशनचं व्हॉल्यूम आहे 22.4 dm³, त्यालाच काय म्हणायचं मोलर व्हॉल्यूम ऑफ ए गॅस. दिस इज कॉल्ड ऍज मोलर व्हॉल्यूम ऑफ ए गॅस. मग यावरून आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येईल देअरफॉर गॅसचे जर नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर त्याचा फॉर्म्युला बघा कसा आहे. देअरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ ए गॅस, number of moles of a gas, that is n is equal to फॉर्म्युला कसा येतो तर व्हॉल्यूम वरून काढलं जातं ते व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट एसटीपी अपॉन मोलर व्हॉल्यूम ऑफ ए गॅस अपॉन मोलर व्हॉल्यूम ऑफ ए गॅस. म्हणजेच काय ना देअरफॉर number of moles of a gas is equal to पुन्हा आता व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट एसटीपी आणि गॅसचं मोलर व्हॉल्यूम. मोलर व्हॉल्यूम किती आहे गॅसचं 22.4 dm³ पर मोल. 22.4 dm³ पर मोल असं गॅसचा नंबर ऑफ मोल्स जर काढायचे असतील तर हा फॉर्म्युला यूज करायचा. कोणता व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट एसटीपी अपॉन 22.4 dm³ पर मोल. आणि यावरून आपण काय काढू शकतो नंबर ऑफ मॉलिक्युल्स. Therefore, number of molecules of a gas is equal to number of moles into Avogadro's constant. Avogadro's constant ची व्हॅल्यू किती आहे 6.022 into 10⁻23. असे हे फॉर्म्युले लक्षात ठेवायला पाहिजेत. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस म्हणजेच काय व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट एसटीपी अपॉन मोलर व्हॉल्यूम ऑफ ए गॅस. आणि मोलर व्हॉल्यूम म्हणजेच किती पुट करायची व्हॅल्यू 22.4 dm³ पर मोल. आणि नंबर ऑफ मोल्स वरून नंबर ऑफ मॉलिक्युल्स गॅसचे काढण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागतं 6.022 into 10⁻23. बघा आपण रिसेंटली IUPAC चेंज्ड द स्टँडर्ड प्रेशर टू 1 bar. आधी काय होतं स्टँडर्ड प्रेशर किती होतं 1 atm. पण रिसेंटली IUPAC ने काय केलेलं आहे स्टँडर्ड प्रेशर चेंज टू 1 bar. आणि त्यामुळे न्यू एसटीपी कंडिशन मध्ये काय झालेलं आहे मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस न्यू एसटीपी कंडिशन मोलर व्हॉल्यूम ऑफ ए गॅस इज इक्वल टू 22.71 लिटर पर मोल एवढं होतं 22.71 लिटर पर मोल. असं न्यू एसटीपी कंडिशनला गॅसचं मोलर व्हॉल्यूम ची व्हॅल्यू ही आहे 22.71 लिटर पर मोल. देन वी विल सॉल्व द न्यूमेरिकल बेस्ड ऑन नंबर ऑफ मोल ऑफ गॅस. आपण बघितलेला आहे फॉर्म्युला काय आहे गॅसचे नंबर ऑफ मोलचा व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट एसटीपी अपॉन मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. म्हणजेच काय ना व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट एसटीपी आणि मोलर व्हॉल्यूम किती आहे 22.4 dm³ पर मोल.
and therefore the numerical is calculate the number of moles and molecules of अमोनियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला NH3 gas in a volume 67.2 dm cube of it measured at STP. बघा आता या न्यूमरिकल मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे तर नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि दिलेलं काय आहे व्हॉल्यूम ऑफ NH3 ऍट STP किती दिलेलं आहे 67.2 dm क्यूब आणि आपल्याला माहिती आहे मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस किती असतं 22.4 dm क्यूब पर मोल therefore पहिल्यांदा काय काढायचं यावरून नंबर ऑफ मोल्स कसे काढणार व्हॉल्यूम ऑफ NH3 at STP अपॉन मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस therefore number of moles is equal to volume of gas at STP upon molar volume of a gas. Molar volume of a gas. जर व्हॅल्यू पुट केल्या तर therefore number of moles of NH3 is equal to किती येणार बघा व्हॉल्यूम गॅस किती आहे 67.2 अपॉन मोलर व्हॉल्यूम 22.4 किती मिळतात हे 3.0 मोल आणि यावरून काय करता येतं आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स therefore number of molecules is equal to number of moles into Avogadro's constant. Number of moles into 6.022 into 10 raised to power 23. Number of moles किती आले 3.0 into 6.022 into 10 raised to 23 आणि number of molecules किती येतात 18.066 into 10 raised to 23 molecules.